राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूरच्या उदगीरच्या दौऱ्यावर विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार। मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी। लातूरच्या उदगीरमधल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं आज लोकार्पण। विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूरमधल्या कार्यक्रमासाठी 600 बसेसचं नियोजन। मात्र संपामुळे एसटीची सेवा ठप्प। मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस हलणार नाही। एसटी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार। लातूरच्या उदगीरमधील विश्वशांती बुद्ध विहाराचं आज लोकार्पण। विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये 11,67,270 हेक्टर पिकाचं पावसानं नुकसान। 11,31,321 हेक्टर जिरायत तर 16,225 हेक्टर बागायत आणि 19,724 हेक्टर फळ पिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जळगावच्या सीमेवरती सोयगावमध्ये सर्वाधिक पाऊस। शेतकऱ्यांचं नुकसान। अनेकांची जमीन खरडून पिकं गेली पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणि शेतामध्ये पाणीच पाणी। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2,11,731 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान। 21,356 हेक्टरवरच्या मोसंबीसह इतर फळबागांना फटका। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमधील 70% शेतीचं मोठं नुकसान। 1,87,000 हेक्टरवरच्या सोयाबीन पीक पाण्याखाली। मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। पुरामध्ये वाहून गेलेल्या काही जणांचा शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। परभणीच्या जिंतूरमधील पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह 3 दिवसांनंतर सापडला। खांदे मळणीच्या दिवशी पुराच्या पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता तरुण। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे कयाधू नदीला पूर। वसमत हिंगोली महामार्गाला सोडेगावच्या जवळ रस्ता खचला। वाहतूक पूर्णपणे ठप्प। अकोला जिल्ह्यामधील पूर्णा नदीला पूर। गांधीग्राममधील शिवलिंग मंदिर पाण्याखाली। जिल्हा प्रशासनाच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमधल्या गोदावरी नदीला पूर। देगलूर नाका परिसरात बिलाल नगर परिसराला पुराचा पाण्याचा वेढा। स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।